रासायनिक अभिक्रियांचे प्रकार या टप्प्यामध्ये आहेत. बरोबर. आता त्या वेगवेगळ्या प्रकारच्या रासायनिक अभिक्रिया आपण बघूया. संयोग अभिक्रिया आपण बघितलेली आहे. त्याच्यानंतर संयोग म्हणजे ऍडिशन रिॲक्शन, कॉम्बिनेशन रिॲक्शन. दुसरी जी होती ती होती अपघटन. अपघटन म्हणजे डिकॉम्पोजिशन. ह्या 2 अभिक्रिया आपण बघितल्या होत्या. तुम्हाला स्क्रीन दिसते? पीपीटी इंग्लिश मधून शेअर केली आहे, पुस्तक मराठीतून रासायनिक अभिक्रिया, त्याची समीकरण या धड्यामध्ये आपण रासायनिक अभिक्रिया, भौतिक बदल, रासायनिक बदल इथून सुरुवात केली होती. त्याच्यानंतर अभिक्रिया कशी लिहायची, डावीकडे उजवीकडे काय लिहायचं, लेफ्ट हँड साईडला आपले अभिकारक म्हणजे रिएक्टंट्स, उजव्या बाजूला उत्पादित म्हणजे प्रोडक्ट्स, मधला बाण, त्याच्यावरती असलेल्या विशिष्ट गोष्टी जसं की काही कॅटलिस्ट असतील, जसं की त्याला आपण उत्प्रेरक म्हणतो, किंवा काही टेम्परेचर, प्रेशर ह्याच्याबद्दलची माहिती असेल, त्यांच्या अवस्थांबद्दलची माहिती असेल, वायू आहेत का ते खाली प्रेसिपिटेट म्हणून येणार आहेत त्याची माहिती आहे. ही सगळी माहिती आपल्याला इक्वेशन मधनं मांडता येते आणि इक्वेशन संतुलित करायचं असतं, म्हणजे बॅलन्स करायचं असतं. ते कसं करायचं ते आपण ऑलरेडी मागच्या वेळेला बघितलंय. शाब्दिक उदाहरण म्हणजे वर्ड इक्वेशन, आणि त्याच्यानंतर केमिकल फॉर्म्युला टाकून केलेलं जे शॉर्टकट असतं, त्याचा तो केमिकल फॉर्म्युला वापरून केलेलं रासायनिक अभिक्रियेचं समीकरण. या 2ही गोष्टी आपण बघितल्या. आणि त्याच्यानंतर त्याला आपण कसं बॅलन्स करतो ते पण चेक केलंय. पुस्तकामध्ये त्याला 2 म्हणजे डावी बाजू उजवी बाजूचा टेबल बनवून दिलाय. आपण त्याच्यावरून फास्ट फॉरवर्ड पद्धतीने एका स्टेपमध्ये सगळं केलं होतं. तुम्ही तुमच्या शाळेमध्ये तुम्हाला जी पद्धत सांगितलेली आहे की तुम्हाला टेबल बनवावा लागेल, तर त्या पद्धतीने नंतर ते मांडा. चुका करू नका, कारण या टेबलमध्ये चुकण्याची शक्यता कुठे आहे ते मी तुम्हाला सांगते. म्हणजे आपण जी पद्धत वापरली त्याच्यामध्ये चुकण्याचं काही स्कोपच नाहीये, कारण सगळं आपल्या समोरच आहे. टेबलमध्ये काय चूक होऊ शकते हे मी तुम्हाला सांगते. आणि टाइप्स ऑफ केमिकल चेंजेस मधली आपली मागच्या वेळेला कॉम्बिनेशन, डिकम्पोजिशन म्हणजेच संयोग आणि अपघटन ह्या 2 झाल्या होत्या. आज आपली डिस्प्लेसमेंट आहे, म्हणजे खो खो. आता ते काय आणि कसं आहे ते सगळं आपण बघूया. ठीक आहे. नंतर पहिली जी आहे त्यातली आपण इथे चित्रामध्ये बघूयात सगळं शॉर्टकटमध्ये. पीपीटी संपली की पुस्तकात जाऊ. ठीक आहे. पुस्तकात डिटेल दिलेलं आहे ना, म्हणजे मला लिहित बसावं लागणार नाही. पीपीटी आपल्या मदतीसाठी आहे की याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्या ऑलरेडी शॉर्टकटमध्ये आहेत की हे पण आहे, हे पण आहे, हे पण आहे, हे पण आहे. पण ते काय आहे हे बघायला आपण परत पुस्तकात जातो. सो 2ही पद्धतीने आपण ते बघूया. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा डायरेक्ट कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणजेच काय, सिंथेसिस किंवा ऍडिशन किंवा कॉम्पोजिशन, की एखादी गोष्ट एकत्र येणं आणि त्याच्यापासून काहीतरी बनणं. तुम्हाला उदाहरण सांगते. मी आणि सुनीता आम्ही दोघे जणी 10वी अ वर्गात गेलो आणि आम्ही गणिताचा अभ्यास केला. ही एक शाब्दिक समीकरणाचं उदाहरण आहे. मी अधिक सुनीता म्हणजे दीपिका अधिक सुनीता. दीपिका अधिक सुनीता म्हणजे जसं मी म्हणते तसं मी लिहिते शब्दामध्ये, दीपिका अधिक सुनीता. बाण, बाणाच्या वर लिहिले 10वी अ, वेळ लिहिली आहे सकाळी 12:30 ते 1:30 एवढ्या वेळ. 1 तास आम्ही 12:30 ते 1:30 एवढा 1 तास आम्ही अभ्यास केला. कुठे 10वीच्या वर्गामध्ये. बाणाच्या उजव्या बाजूला काय आहे, गणित 1 धडा 2. हे उत्पादित आहे. दीपिका अधिक सुनीता ह्या 2 रिएक्टंट्सने एकत्र येऊन ह्या परिस्थितीमध्ये हा रिझल्ट दिलेला आहे. म्हणजे काय केलंय, ते प्रोडक्ट दिलेलं आहे. आम्ही दोघींनी एकत्र अभ्यास करून काढलेलं ते प्रोडक्ट आहे आणि तेच आहे शाब्दिक उदाहरण. त्याच्यात मी आणि सुनीता ह्या 2 गोष्टी एकत्र झाल्या, म्हणजेच काय झालंय, कॉम्बिनेशन झालंय, संयोग झालेला आहे. 2 लोक एकत्र आले. 2 लोक म्हणजे 2 रिएक्टंट एकत्र आले, म्हणून त्याला प्लस ने दाखवतो. म्हणजेच A + B विल गिव्ह यू AB, संयोग झालाय. आता डिकम्पोजिशन रिएक्शनचं उदाहरण पण तसंच आहे. डिकम्पोजिशन म्हणजे आपल्या शाळेतले जे सर मॅडम किंवा आता ह्या लेक्चर पुरती मी, माझ्या डोक्यात जे काही आहे ते सगळे छोट्या छोट्या भागांमध्ये मी तुमच्या डोक्यात टाकते, म्हणजे मी डिकम्पोजिशन करते. माझ्या डोक्यामध्ये जो मोठा रेणू आहे केमिकल रिॲक्शन आणि कॉम्पोजिशनचा, ते छोटे छोटे तुकडे करून तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात टाकणं म्हणजेच काय, डिकम्पोजिशन. मोठाच्या मोठा रेणू, a big molecule is broken into small parts so that the smaller parts are byproducts or the products of the reaction. एक मोठा रेणू आहे, ते तुकडे झाले म्हणजेच काय झालं, त्याचं डिकम्पोजिशन झालं. डिकम्पोजिशन हा शब्द आपण बायोलॉजीमध्ये पण बघतो. देअर वॉज अ डेड ॲनिमल, इट डिकेड, इट डिकम्पोज्ड अँड देअर वॉज अ फाऊल स्मेल, असं तुम्ही वाचलं असेल. म्हणजेच काय, एखादा ॲनिमल किंवा एखादा प्राणी एखादा मरतो वगैरे, असं कुठेतरी कुत्रा किंवा मांजर किंवा अगदी उंदीर सुद्धा
खूप घाण वास येतो. का बरं? आपण म्हणतोय की त्याचं डिकम्पोजिशन होतंय, म्हणजेच विघटन होतंय. ते विघटन आणि हे विघटन सेमच आहे. सेम का? विघटित होणे याचा अर्थच असा आहे की घटक वेगळे होणे, विघटित होणे. बरोबर ना? शब्दशः अर्थ तोच आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये विघटित काय होणार आहे? एक मोठा रेणू छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विघटित होणार. सोपं आहे की नाही? ही झाली विघटन अभिक्रिया. नंतर आहे सिंगल डिस्प्लेसमेंट, म्हणजे खो खो. एक मुलगा पळतोय आणि त्याने ज्याला खो दिला तो आता पळेल आणि हाताच्या जागेवर जाऊन बसेल. दिस इज नथिंग बट सिंगल डिस्प्लेसमेंट किंवा एकेरी विस्थापन अभिक्रिया. ठीक आहे. डबल डिस्प्लेसमेंट दोघं मुलं पळतात, दोघं बसलेल्या मुलांना खो देणार आहेत आणि परत दोघं पळणार आहेत, म्हणजे दुहेरी विस्थापन. ह्या 4 पद्धतीच्या रासायनिक अभिक्रिया असतात. त्याच्यानंतर डबल डिस्प्लेसमेंटचं उदाहरण आपण पुस्तकामध्ये सुद्धा बघू. आता MgO प्लस CaS ह्यांचं डबल डिस्प्लेसमेंट MgCS बरोबर, म्हणजे हा असा तिरकस गुणाकार करतो ना आपण, तशा दोघांनी एकमेकांच्या जागा बदललेल्या आहेत. बघा सोप्या भाषेत त्याला सांगायचं तर AB प्लस CD विल गिव्ह यू AD प्लस BC. दोघांनीही आपले आपले पार्टनर बदललेले आहेत, म्हणजेच डबल डिस्प्लेसमेंट झाली. बरोबर. त्याच्यानंतर एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक रिएक्शन. आता हे मगाच्या माझ्या आणि सुनीताच्या एक्झाम्पलवरनं मी तुम्हाला सांगू शकते. मी आणि सुनीता आम्ही दोघी जण अभ्यासाला बसलो. तीच कंडिशन आहे. 10वी अ 12:30 ते 1:30. बाण कळला. मी अधिक सुनीता बाणावरती 10वी अ वेळ 12:30 ते 1:30. आता 10वी अ च्या त्या वर्गामध्ये आम्ही दोघींनी अभ्यास केला. 1 तासभर गणित करून करून आमचं डोकं गेलं फिरून. मग आमची भांडणं झाली. उष्णता म्हणजे भूमिती काय होतं आपलं, भूमिती काय पेपर 1, गणित पेपर 1 काय भूमिती आहे ना पेपर 1 म्हणजे, का बीजगणित आहे? बीजगणित. बीजगणित. बीजगणिताचा दुसरा धडा घेतला होता ना आम्ही, बीजगणित धडा 2. कोणता आहे बीजगणित दुसरा धडा? वर्ग समीकरण. वर्ग समीकरण. बरोबरच आहे. वर्ग समीकरण करताना तिचं आणि माझं उत्तर जुळलं नाही, भांडण झालं. हे काय फालतूपणा आहे, असं नाही आलं पाहिजे, असं यायला पाहिजे, असं नाही आलं पाहिजे, तसं यायला पाहिजे. झालं, भांडण झालं. प्लस उष्णता, म्हणजे अधिक उष्णता रिलीज झाली. म्हणजे त्या रासायनिक अभिक्रियेमधनं काहीतरी भांडणाचा बाय प्रोडक्ट काय निघालं? उष्णता. दॅट इज एक्झोथर्मिक रिएक्शन. एक्झोथर्मिक रिएक्शन म्हणजे उष्णता बाहेर पडणे. आता ह्याच अभिक्रियेचा एक दुसरा टप्पा, माझ्या आणि सुनीताचं भांडण झालं. ती तिच्या वाटेला, मी माझ्या वाटेला. ती तिचा अभ्यास करते, मी माझा अभ्यास करते. आता आम्ही एकत्र अभ्यास करते. मग मला एक दुसरी चांगली मैत्रीण भेटली. काय तिचं नाव ठेवूया आपण? काहीतरी सोपं नाव ठेवायला पाहिजे. अनिता ठेवूया थोड्या वेळापुरतं. सुनीता अनिता, बरे रायमिंग वर्ड्स आहेत. तर मी अधिक अनिता, 10वी अचा वर्ग 12:30 ते 1:30. सेम कंडिशन, पण आता रिएक्टंट बदललाय ना. मग आम्ही आता भूमितीचा अभ्यास केला. आधी आम्ही बीजगणित करत होतो, मी आणि सुनीता. आता मी आणि अनिता, आता आम्ही करतोय कसला अभ्यास? भूमिती धडा पहिला. धडा पहिला कोणता आहे भूमितीचा? समरूपता. समरूपता. समरूपता विचार करून 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 तिचं पण डोकं माझं पण डोकं असं इन्व्हॉल्व्ह झालंय. आम्ही एकमेकांशी काहीही बोलत नाही, एकदम शांतता वर्गामध्ये, पिन ड्रॉप सायलेन्स. ती तिचं काम करते, मी माझं काम करते, तरी आम्ही एकत्र अभ्यास करतोय. एंडोथर्मिक रिएक्शन. आजूबाजूला असलेली उष्णता सुद्धा आम्ही दोघींनी शोषून घेतली. म्हणजेच काय? आम्ही एनर्जी अब्झॉर्ब करतोय. हे कसं असेल, हे कसं असेल, हे कसं असेल. सांगायचा मुद्दा, एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक रिएक्शन म्हणजे उष्णता देणाऱ्या किंवा उष्णता घेणाऱ्या रिएक्शन. जसे आपण तसे आपल्या आजूबाजूला असलेले सगळे घटक. एंडोथर्मिक रिएक्शन मध्ये उष्णता खेचून घेतली जाते, आतमध्ये ऍब्झॉर्ब केली जाते. आणि एक्झोथर्मिक मध्ये उष्णता बाहेर टाकली जाते. जसं माझं आणि सुनीताचं भांडण झालं. भांडण झालं की आपण म्हणतो ना वातावरण तापलंय. तापलंय म्हणजे काय? भांडण झालंय, सगळीकडे वादविवाद झाले, तापलेलंच असणार ना वातावरण. असंच जेव्हा आपण म्हणतो की 2 लोकांमध्ये प्रचंड भांडण झाले, कोणी कोणाशी बोलत नाहीये, म्हणजे कोल्ड वॉर चालू आहे. कोल्ड वॉर, बरोबर ना? म्हणजेच उष्णता काढून घेतलेली. सो असं एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक रिएक्शनची मज्जा आहे. ते आपण पुस्तकामधनं एक 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 बघू. प्लस उष्णता दिली म्हणजे एक्झोथर्मिक म्हणजे उष्मादायी मराठीमध्ये, आणि उष्माग्राही म्हणजे उष्णता ग्रहण करणार. ठीक आहे. एंडोथर्मिक रिएक्शनचं उदाहरण सुद्धा आपल्याला दिलेलं आहे, फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस या अभिक्रियेमध्ये काय होतं बघा, जेव्हा आपण C6 म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि पाणी
बरोबर आहे ना. आपण आता वनस्पतीच्या पानामध्ये गेलो, त्या वनस्पतीच्या पानामध्ये वरच्या बाजूला उष्णता येते. कुठून आली उष्णता? आपण फोटोसिंथेसिस बद्दल बोलतोय, प्रकाश संश्लेषण अभिक्रिया. मला सांगा, या पानावरती उष्णता आली कुठून? सूर्याच्या किरणावरून. करेक्ट. म्हणजे सूर्याची किरण ही माझ्या किचन मधली उष्णता आहे. बघा, मला चहा बनवायचा आहे. मी पातेलं, त्याच्यामध्ये चहा पत्ती, साखर बिखर सगळं टाकलं आणि त्याला गॅसवर ठेवलं. जोपर्यंत मी गॅस पेटवतच नाही, ते शिजणार आहे का, ते उकळणार आहे का, त्याच्यामध्ये येणार आहे का ते सगळं कंटेंट? नाही. फोटोसिंथेसिस करण्यासाठी दिवसाच ही प्रक्रिया का होते बघा, विचार करा. रात्रीच्या वेळेला क्लोरोफिल आहे पानामध्ये, मुळांमध्ये पाणी आहे, आजूबाजूला कार्बन डायऑक्साईड कमी आहे, पण आहे ना सगळं. हे सगळं असूनही प्रकाश संश्लेषण अभिक्रिया रात्री होतच नाही, कारण नावातच प्रकाश आहे आणि प्रकाशात उष्णता लपलेली आहे. म्हणून जसं आपण अन्न शिजवताना उष्णता लागते, पानांमध्ये, पानं काय आहेत, वनस्पतीची फूड फॅक्टरी आहे. फूड बनवणं म्हणजे फूड बनवणं याचा अर्थच आहे की ते बनवणं, यू आर हिटिंग इट. ते हीट कधी होणार? तुमच्याकडे खालून पाणी आलंय, वरून कार्बन डायऑक्साईड तिथे आलाय, क्लोरोफिल नावाच्या एका मशीनमध्ये तुम्ही ते सगळं टाकलंय, तर त्याच्यामुळे तुम्ही होमोजेनाइज करणार आणि तुम्ही त्याला उष्णता देणार. तुमचं फूड बनतं ना तिकडे. जसं आपण मॅगी बनवतो, मॅगी टाकतो, मसाला टाकतो, मीठ टाकतो आणि उष्णता देतो. काय होतं? ते एकत्र ते असे लांब लांब असे मॅगीचे नूडल्स बनतात की नाही? सेम तसंच. कार्बन डायऑक्साईड टाकलं, ऑक्सिजन टाकलं, क्लोरोफिलमध्ये त्याला तुम्ही अलाव केलं मिक्स व्हायला आणि खालून उष्णता दिली. खालून उष्णता दिली म्हणजे उष्णता वरूनच आलेली आहे, डायरेक्ट क्लोरोफिलला उष्णता दिली आणि मग तुमचा बनला C6H12O6. दॅट इज दी मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज. बरोबर ना? हा ग्लुकोजचा मॉलिक्यूल त्या पानाचं अन्न आहे आणि ह्या अभिक्रियेच्या बरोबर बनले 6 ऑक्सिजनचे रेणू, 6O2. बरोबर. कार्बन डायऑक्साईड घेतला आणि ऑक्सिजन दिला. ह्या अभिक्रियेबरोबरच काही प्रमाणामध्ये एनर्जी रिलीज केली जाते. घेतली जाते, रिलीज नाही, घेतली जाते, कारण की ती उष्णता घेतल्यावरतीच होणारी अभिक्रिया ती एंडोथर्मिक आहे. उष्णता ग्राही म्हणजे घेणारी, अशी ती अभिक्रिया आहे, ती एंडोथर्मिक रिॲक्शन. बरोबर. दुसरं एक्झोथर्मिक रिॲक्शनचं उदाहरण बघूया आपण आता. जेव्हा मिथेन आणि ऑक्सिजन मिथेन आणि ऑक्सिजन हे एकत्र येतात, तेव्हा काय होतं? कार्बन डायऑक्साईड आणि पाणी आणि एनर्जी. म्हणजेच तुम्ही काय करताय? मिथेनला बर्न करताय. मिथेन ह्या वायूला जेव्हा तुम्ही कंबशन म्हणजे बर्निंगसाठी ऑक्सिजन पाहिजे. मिथेन हा वायू आहे, ऑक्सिजन घेऊन तुम्ही त्याला बर्न करताय, यू आर बर्निंग इट, यू आर हिटिंग इट. त्यांचं काहीतरी केमिकल रिॲक्शन आता होणार. नॉर्मल टेम्परेचरला मिथेन पण हवेमध्ये आहे, ऑक्सिजन पण हवेमध्ये आहे, पण ह्या टेम्परेचरला त्यांची अभिक्रिया होणार नाहीये, कारण ते दोघं सुखात उडतात आपल्या आपल्या मार्गावर. तुम्ही त्या दोनही रेणूंना एकत्र केलं आणि त्यांना हीट दिली. कंबशनचा अर्थच हीट देणं आहे, जाळणं आहे. मग काय होणार आहे? ऑब्व्हियसली त्यांची रासायनिक अभिक्रिया होईल आणि कार्बन ऑक्सिजन बरोबर एकत्र येऊन कार्बन डायऑक्साईड बनेल, उरले सुरले हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे मिळून पाणी बनेल आणि उष्णता बाहेर सोडली जाईल. दॅट इज एक्झोथर्मिक रिॲक्शन. ठीक आहे. बऱ्याच वेगवेगळ्या उदाहरणांमधून आपण हे नंतर बघणारच आहोत. आता ह्याच्यामध्ये पण 2 रिॲक्शन दिलेले आहेत, एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक. त्याच्यानंतर एनर्जी चेंज इन केमिकल रिएक्टंट्स, की एनर्जी चेंज कशी होते हे जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन, इट इज नथिंग टू डू विथ दी ग्राफ गिवन हिअर. रेट ऑफ केमिकलची रिॲक्शन म्हणजे रेट म्हणजे काय? दर. रासायनिक अभिक्रियेचा दर कसा ठरवायचा? बघा, मगाच्या उदाहरणामध्ये मी अधिक सुनीता या उदाहरणामध्ये रेट ऑफ केमिकल रिॲक्शन मध्ये समजा मी जास्त हुशार असेल, तर आमच्या उत्तरामध्ये जे काय आम्ही मॅथ्स सोडवणार आहे त्याच्यामध्ये माझा डॉमिनन्स जास्त असेल. मी आणि सुनीता आम्ही दोघी फार हुशार असू, तर आम्ही दोघी मिळून डोकं चालवून जे काही आम्ही अभ्यासातनं शोधून काढू ते आणखीन चांगलं असेल, फास्ट असेल. मलाही काही येत नाही, तिलाही काही येत नाही, बसलो आम्ही तिकडे डोकं फोडत, काय आहे मॅथ्सचं, काय आहे, म्हणजे त्या रिएक्शनला मग ती खूप स्लो चालेल आणि रिएक्टंटचं प्रोडक्ट काय मिळेल? अभ्यास ते केलाय, काय माहिती काय केलाय, जनरली आपल्या बाबतीत जे होतं ते. सो रेट ऑफ केमिकल रिएक्शन कशावर ठरते? अभिक्रियाकारक, टेम्परेचर, प्रेशर,
आणि क्वांटिटी किती प्रमाणामध्ये किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या तुमच्या केमिकल रिएक्शनचा रेट ठरवतात. एक एक मुद्दे आपण ह्यातले बघू. अच्छा, कॅटलिस्ट एक मस्त मुद्दा आहे. कॅटलिस्ट, मी आणि सुनीता अभ्यास करताना जर तिकडे आमच्या आवडत्या बाई आल्या, ज्या बघतात अरे ह्या मुली अभ्यास करतात, तर आम्ही चांगला अभ्यास करू, स्वतःहून पटापट अभ्यास करू, त्या येणार आहेत का अभ्यास करायला आमच्या बरोबर? नाही. कॅटलिस्ट हा कधीही केमिकल रिएक्शन मध्ये भाग घेत नाही, तो नुसता तिथे असतो. तो असल्याने कामं लवकर होतात. आमच्या दोघींच्या कामामध्ये कॅटलिस्ट आहेत आमच्या आवडत्या बाई, समजा जोशीबाई, त्या आम्हाला फार आवडतात, त्या आम्हाला छान शिकवतात, त्या आल्या की आम्हाला बरं वाटतं. मग त्या आल्या, येऊन गेल्या, अरे मुलीने तुम्ही अभ्यास करताय का, असं जरी म्हटलं तरी हो आम्ही अभ्यास करतोय बाई, लगेच आम्ही आणखीन 2 प्रॉब्लेम सोडवून टाकू आनंदाने, कारण त्या कॅटलिस्ट आहेत. त्यांनी फास्ट केली आमची केमिकल रिएक्शन. टेम्परेचर, कॅटलिस्ट, पार्टिकल साईज. टेम्परेचर म्हणजे आम्ही दोघी न भांडता अभ्यासाला बसलो की चांगलं काम करू ना, भांडूनच आलो तर काय होणार आहे, काही होणार नाही. पार्टिकल साईज, जास्त ज्ञान कमी ज्ञान असं धरू आपण त्याला, मोठा छोटा साईज. आपण जेव्हा पुस्तकात बघू तेव्हा हेही आपण बघू त्याच्यामध्ये पुन्हा एकदा. आणि कॉन्सन्ट्रेशन आणि केमिकल प्रॉपर्टीज. कॉन्सन्ट्रेशन किती प्रमाणामध्ये मला येतं, किती प्रमाणामध्ये तिला येतं, कॉन्सन्ट्रेशन. केमिकल प्रॉपर्टीज, माझा स्वभाव तिचा स्वभाव, शेवटी व्यक्तित्व प्रकृती. मी जशी आहे तशीच ती असेल तर काय कपाळाचा अभ्यास होणार आहे. मी खूप बडबड करते, ती शांतपणाने अभ्यास करणारी असेल. माझी खरंच एक अशी मैत्रीण होती प्रतीक्षा, आम्ही कॉलेजमध्ये होतो आणि ती खूप शांत, समंजस आणि एकदम चांगली मुलगी होती. मी पण शांत, समंजस, चांगली मुलगी आहे, पण मी खूप बडबड करायचे, मी खूप भरपूर गोष्टी करायचे आणि मी सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घ्यायचे. त्याच्यामुळे ती मला सांगायची चल दीपिका आपण अभ्यास करूया, आणि आम्ही लायब्ररीत जायचो. त्या लायब्ररीमध्ये गेल्या गेल्या मला झोप यायला लागायची, इतकी शांतता. आणि आमच्या कॉलेजमधलं ते लायब्ररी ना एकदम जुन्या काळातलं फर्निचर, जुने बेंचेस, जुनी कपाटं. तिथे गेलं की मला एकदम भूतकाळात गेल्यासारखंच वाटायचं आणि मग मला आपसात झोप यायला लागायची. आम्ही ठरवून जायचो, ह्या धड्याचं हे वाचायचं, ह्या धड्याचं हे वाचायचं, हे प्रश्न महत्वाचे आहेत, सगळं ती अभ्यास करून यायची. आपल्याला आज हा अभ्यास करायचा आहे. आम्ही दोघी जायचो तिकडे आणि मग ती पण पुस्तक काढायची, मी पण. मग नोट्स बीट सगळं काढून, असं सगळा पसारा काढून आम्ही बसायचो. एक मस्त मोठा टेबल घ्यायचो, सगळं असं पसरवून ठेवायचो. वाचता वाचता असं म्हणायचं प्रतीक्षा तू वाचून घे, तुझं झालं की तू मला सांग, मी थोडा वेळ झोपते. आणि मी खरंच 15-20 मिनिटं तिकडे झोपून जायचे. मग तिचं ते वाचून व्हायचं, ती म्हणायची उठ आता, झालंय माझं, ऐक. मग ती मला सगळं सांगायची. मला अभ्यास करायचा असला तर मी खाली जायचे, जिकडे ग्राउंड आहे, जिकडे मुलं खूप खेळतायत, जिकडे आवाज आहे, जिकडे काहीतरी लोक काहीतरी करतायत. करत नाही त्या ठिकाणी आपण अभ्यासाला बसलो की मला झोपायला लागतं. मला असं वाटतं अरे तिथं एकदम एवढी शांतता, एवढी मस्त वेळ ही झोपण्याकरता वाया नाही घालवली पाहिजे. पण ऍक्टिव्हिटीमध्ये असलं की ब्रेन काम करतं. प्रत्येकाची एक स्टाईल असते ना अभ्यासाची. माझ्या याच्यामध्ये असंच होतं, आजूबाजूला काहीतरी पाहिजे, एकदम शांतता असली की मग गेलं, मग मग संपलंच तिकडे. मी शाळेत होते ना, मी 10वीत होते, तेव्हा पण मी जास्त अभ्यास रात्री करायचे. मी ते रात्री जागून अभ्यास करू नये, पहाटे उठावं, हे सगळं मला मान्य आहे आणि मी ते रिस्पेक्टफुली मान्य करते. खरंच येते, सकाळी ब्रह्ममुहूर्तावरचा अभ्यास खूप चांगला असतो. पण त्या ब्रह्ममुहूर्तावर उठल्यावरती तुम्हाला जाग तर ते राहायला पाहिजे ना. अरे ब्रह्ममुहूर्त आहे, किती छान वातावरण आहे, परत जाऊन झोपूया असं वाटलं तर काय तो डोंबल्याचा अभ्यास होणार आहे. अंधार अंधार आहे सगळीकडे, असं हलकं हलकं थंडी वातावरण आहे, अशा याच्यामध्ये उठून बसा आणि अभ्यास करा, वो अपने से जमा ही नाही. मग मी रात्री जागून 3-4-5 वाजेपर्यंत माझी एकटी बसायचे, मग सगळा अभ्यास करायचा. तेव्हा कोणी मला डिस्टर्ब करायचं नाही, तेव्हा मला माझ्या वाट्याला कोणी यायचं नाही. असंही कोणी यायचं नाही, कोणामध्ये एवढी हिंमत नव्हती. पण तरी सुद्धा रात्रीचा वेळ हा माझा पर्सनल अभ्यासाचा असायचा. दिवसभर मग किती तुम्ही सबमिशन करा, कम्प्लिशन करा, वया पूर्ण करा, भरपूर. 10वीच्या शेवटी तर हे सगळं याला वेळ कमीच पडतो ना. पण माझी अभ्यासाची वेळ रात्रीच होती. मग माझ्या केमिकल प्रॉपर्टीज, तिच्या केमिकल प्रॉपर्टीज ह्या जुळून आल्या तरच तो अभ्यास होईल. जसं माझ्या आणि प्रतीक्षाचं होतं. माझा तिला काहीच त्रास नव्हता, माझा सपोर्ट होता, तिचा मला सपोर्ट होता, आणि आमच्या दोघींचा अभ्यास होऊन जायचा. मला जे वाचायचं असेल ते मी खाली वाचून बिचून यायचे, मग मी तिला सांगायचे जेव्हा आम्ही लायब्ररीत जायचो त्याच्या आधी. सो ही केमिकल प्रॉपर्टीज आहेत. नंतर एक ऑक्सिडेशन रिडक्शन म्हणजेच रिडॉक्स रिएक्शन्स. त्या काय असतात? मस्त असतात, आपण त्या बघूयात. हे इथे बघण्यापेक्षा आपण पुस्तकात बघू, डिटेलमध्ये बघू. करोजन ऑफ मेटल्स अँड इट्स प्रिव्हेन्शन, ह्या पण केमिकल प्रॉपर्टीज आहेत. धातूंचे क्षरण, आपल्या सगळ्यांना माहिती आहे लोखंडाला गंज चढतो, ऍल्युमिनियमला पण चढतो, आणि भरपूर वेगवेगळ्या धातूंवरती वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लेयर्स बनतात. तर त्याचं करोजनच असतं. ते कसं होतं आणि ते रिडॉक्स रिएक्शन कशी असते
ते पण सगळं आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे. आणि मग फूड खराब होणं म्हणजे रॅन्सिडिटी ऑफ फूड, एखादं अन्न नासतं म्हणजे काय होतं, मग ते कसं थांबवायचं, त्या गोष्टी सुद्धा आपल्याला दिलेल्या आहेत. असं आपलं पीपीटी मध्ये सगळं आहे. आता आपण पुस्तकात जाऊ. बरं, इथून आपला प्रकरण सुरू होणार आहे आज. ते तुम्हाला कळतंय ना, का मी एकटीच अभ्यास करते? बरं, ओके हो मॅम. ठीक आहे. चला, बरं, तुम्हाला अनिता आणि सुरदाचं उदाहरण समजलं का? मला फार मजा आली ते सांगताना. बर संयोग अभिक्रिया आपण जी मगाशी, येस, आता संयोग अभिक्रियेचं उदाहरण पुस्तकात बघा, हे डिटेलमध्ये असतं. म्हणून इथे मला दाखवायला काय आवडतं की इथे मला लिहिता येतात ना गोष्टी मस्तपैकी याच्याने. बघा, संयोगामध्ये दोन गोष्टींचा एकत्रित असा परिपाक होऊन एक तिसरी गोष्ट बनणार आहे. अमोनिया आणि हायड्रोजन क्लोराईड दोघांना ऍड करा, NH4Cl. ह्याला हा चिटकवून टाकलाय, 3 मध्ये 1 ऍड केलं की झाला 4, NH4Cl झालं की नाही, अमोनियम क्लोराईड. Mg आणि O, 2MgO, काहीच तशात काही सुटलंच नाहीये, जे आहे ते सगळं ऍड झाले आणि एक मोठा रेणू बनला. 2-3 छोट्या छोट्या रेणूंचा मिळून एक मोठा रेणू बनला. 2 to 3 molecules come together to form a big molecule, that is combination, संयोग अभिक्रिया. दुसरं होतं अपघटन, डिकम्पोजिशन, जे मगाशीच मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन केलं. त्याचं एक्झाम्पल हे बघा, एक मॉलिक्यूल साखरेचा, त्याला तुम्ही उष्णता दिलीत की त्याचं कार्बन आणि पाणी वेगवेगळे होतात, बरोबर. हे मी तुम्हाला करायला पण सांगितलं होतं की चमचा घ्या आणि त्याच्यामध्ये साखर घ्या आणि तुमच्या गॅसवरती ठेवून बघा आणि काय होतं ते चेक करा. तर काळ्या काळ्या रंगाचा कार्बन आणि तसं चिकट चिकट होतं, कारण त्याच्यामध्ये काही काही पाण्याचे रेणू अडकलेले असतात, सो ते ऑलरेडी अपघटित झालेलं असतं. हा पण प्रयोग आपण बघितला होता, कॅल्शियम कार्बोनेटचे अपघटन. कॅल्शियम कार्बोनेट सॉलिड स्टेटमध्ये तुम्ही त्याला हीट केलं की तुम्हाला मिळतं कॅल्शियम ऑक्साईड प्लस CO2 गॅस. H2O2 ला अपघटित म्हणजे डिकम्पोज केलं की मिळतं H2O आणि ऑक्सिजन गॅस. सो ह्या सगळ्या रिएक्शन मध्ये मोठ्या मॉलिक्युलला छोट्या भागांमध्ये डिवाइड केलंय. खूप मोठा नसला तरी ह्यांच्यापेक्षा तर मोठाच आहे ना तो, ह्या सगळ्यांचा पप्पा आहे ना तो, पप्पा मधनच ते 2-2, 3-3 छोटे छोटे पिल्ल बाहेर आलेले आहेत. ठीक आहे, आता ह्याच्या पुढे आहे काय बरं, आम्लयुक्त पाणी. अच्छा, हा, विद्युत अपघटन. ह्याच्यामध्ये आम्लयुक्त पाण्यामध्ये HCl टाकलं की तुम्ही त्याला दोन बाजूला रॉड टाकले, हे आपण मागच्या धड्यामध्ये पाहिलं होतं. तर काय होतं, H2 वेगळा आणि O2 वेगळा, बरोबर ना. म्हणजेच काय, पाण्याचं विद्युत अपघटन होतं. पाण्यामध्ये H2 आणि O2 असे दोन गॅसेस एकत्र आले की H2O बनतो, बरोबर ना. हे आपण आधीच बघितलं होतं. तर त्या पाण्याला तुम्ही तोडलं तर H2 गॅस आणि O2 गॅस असे वेगळे होतील. तेच आहे पाण्याचं विद्युत अपघटन, पण त्याच्यामुळे तुम्हाला किंचित आम्ल टाकावं लागतं, म्हणून ते आम्लयुक्त पाणी असं लिहिलंय खाली. आता आपल्या निसर्गामध्ये अनेक विघटनाच्या प्रक्रिया होत असतात. सेंद्रिय कचरा सूक्ष्म जीवांमार्फत विघटित होऊन खत, जैविक वायू, बघा त्याचा घाण वास काय येतो, कारण की ते डिकम्पोज झालेले जे असतात ना, त्यातनं अनेक वायू पसरतात इकडे तिकडे. आणि जैविक वायूचा उपयोग इंधन म्हणून करतात. आता हा जैविक वायू कोणता आहे, बायोगॅस, जो आपण त्या घराच्या वरती त्याचा ते टँक बसवतो आणि शेतामध्ये त्याचं ते मशीन लावतो. त्या बायोगॅसमध्ये ते जो काही गॅस बनतो तो आपण वापरू शकतो, बरोबर ना. तुमच्यापैकी कोणाकडे आहे का बायोगॅस प्लांट? आहे? नो मॅम. नाही. अनुष्का, तुमच्याकडे आहे का? येस मॅम. हे मला सांगते कसं काम करतं, कारण की मी ते फक्त पुस्तकातच पाहिलंय. चला 2 मिनिटं आपण ऐकूया, सगळेच ऐकूया, आपल्या ज्ञानात वाढ होईल. सांग. म्हणजे पण आमच्यात म्हणजे जे पाळीव प्राणी म्हणजे गायी आहेत त्यापासून बायोगॅस बनवतात. मग त्यासाठी पहिलं म्हणजे ते वगैरे आवाज खूप ब्रेक होतोय ग, ऐकूच नाही आलं. अनुष्का, तुझा काहीच आवाज नाही आला. मलाच नेटवर्क प्रॉब्लेम आहे का? बोल बरं आता. आजच नाही आला. हो, काहीच आवाज, फक्त सुरुवातीचं ऐकू आलं. काहीतरी गायींबद्दल ती म्हणाली, मला वाटलं का मलाच नेटवर्क प्रॉब्लेम आहे. अनुष्का, 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 रेंज मध्ये ये ना. ए फॉर अनुष्का.
बरं ठीक आहे, ती येईल तोपर्यंत आपण पुढे जाऊया. तू आलीस की सांग, स्वतःच माईक अनम्यूट कर आणि मग सांग. मी त्याचं फक्त चित्र पाहिलंय. असा बायोगॅस प्लांट असतो, इकडनं ते आपलं ते जे काही सगळं ओला कचरा असतो तो टाकला जातो, मग त्याच्यामध्ये एक रॉड असतो, तो असं गोल 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 फिरतो आणि मग त्या घुसळण्यामुळे गॅस तयार होतो. त्या गॅसचा एक पाईप असतो, मग तो आपण जिकडे न्यायचं तिकडे फिरवू शकतो. हे मी पाहिलंय पुस्तकामध्ये, पण खरं खरं प्लांट वर्किंग मध्ये नाही पाहिलं. बंद प्लांट पण पाहिजे. मॅम बायोगॅस सेंद्रिय पदार्थांपासून बनतो. हो बरोबर आहे, पण तिच्याकडे तर ऑलरेडी प्लांट आहे ना, तर मग ती काय करते हे आपल्याला किती रिअल माहिती मिळेल. जेव्हा ती येईल तेव्हा आपण ऐकू. तू नेटवर्क मध्ये जाग आणि नंतर आम्हाला सांग. आता विस्थापन अभिक्रिया, डिस्प्लेसमेंट रिएक्शन. मी तुम्हाला म्हणलं होतं हा दुसरा तिसरा काही नसून खो खो आहे. हा आहे तुमचा कॉपर सल्फेट आणि हा आहे फेरस. फेरस वरती राज्य आहे, तो पळतोय पळतोय पळतोय. हा आला आणि याने कॉपरला खो दिला, मग काय होणार? कॉपर त्याच्या जागेवर आणि हा ह्याच्या जागेवर FeSO4 प्लस Cu असं बनेल. म्हणजेच काय झालं? जागा आलटून पालटून बदलली. लीड सल्फेट आणि कॉपर वेगळा, म्हणजेच काय झालं? विस्थापन. विस्थापन या शब्दाचा अर्थ आहे विस्थापित करणे, जागा स्थापन करणे, विस्थापन करणे, त्याची जागा बदलणे. आता म्हणजेच काय आहे, ह्या अभिक्रियेचे रासायनिक समीकरण काय दिलं आपल्याला? की कॉपर आयनांपासून तयार झालेले Cu आणि झिंक ह्या दोघांची विस्थापन अभिक्रिया वरती ऑलरेडी होती. CuSO4 प्लस झिंक विल गिव्ह यू ZnSO4 प्लस Cu. हे वरती होतं ना एक्झाम्पल, तेच होतं विस्थापन. बरोबर. ह्याचाच थोडासा वाढीव प्रकार म्हणजे दुहेरी विस्थापन. ह्याच्यामध्ये काय होतं, ह्या अभिक्रियाकारकांमधील सिल्वर आणि सोडियम आयनांची अदलाबदल होऊन सिल्वर क्लोराईडचा पांढरा अवक्षेप तयार होतो. हे आपण वरच्या एका एक्झाम्पल मध्ये बघितलेलं आहे. ज्या अभिक्रियेमध्ये अभिकारकांमधील आयनांची अदलाबदल होऊन अवक्षेप तयार होतो ती दुहेरी विस्थापन अभिक्रिया असते. म्हणजे काय आता यायला पाहिजे? अवक्षेप तयार व्हायला पाहिजे, प्रेसिपिटेट यायला पाहिजे. बेरियम सल्फेट BaSO4 प्लस K2Cr2O4 ही तुमची कृती आठवा, असं त्यांनी विचारले. तयार झालेल्या अवक्षेपाचा रंग कोणता होता? पांढरा होता ना. बेरियम काय होतं? हे K2SO4 बनतो, K2SO4 आणि BaCrO4, बरोबर ना. असे दोन कंपोनंट बनतात. मला तरी माईक ऑन आहे का? ऑन केलाय तुम्ही? स्नेहल का ग, तुला काही बोलायचंय का? चुकून झालं असेल. ठीक आहे, बर. तर ही आहे दुहेरी विस्थापन अभिक्रिया आणि त्याच्यामध्ये पांढऱ्या रंगाचा अवक्षेप तयार होतो. बेरियम सल्फेट प्लस कॉपर पोटॅशियम क्रोमेट. तर बेरियम क्रोमेट आणि पोटॅशियम सल्फेट कसला अवक्षेप तयार होतो तुम्ही मला सांगा शोधून. आणि अभिक्रियेचे संतुलित समीकरण पण तुम्ही लिहा. अरे चला, हा तुमचा होमवर्क आहे. दिस इज अ गुड होमवर्क. ठीक आहे, हा तुम्ही सोडवा आणि ग्रुपवर टाका काहीतरी नवं. आणि तुम्ही ह्या अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया म्हणाल की दुहेरी विस्थापन अभिक्रिया म्हणाल हेही सांगा. जर आपल्याला त्याच्या व्याख्येमध्ये सांगितलंय की अवक्षेप तयार झाला की दुहेरी विस्थापन आणि प्रश्नातच विचारलंय की अवक्षेपाचा नाव आणि रंग लिहा, तर मग ह्याला आपण दुहेरी विस्थापनच म्हणणार की नाही. कारण की याच्यामध्ये अभिक्रियाकारकांमधल्या आयनांची अदलाबदल तर झालीच, पण त्यात अवक्षेप पण तयार झाला, म्हणजेच ते झालं दुहेरी विस्थापन. बरोबर ना. आता उष्माग्राही आणि उष्मादायी, मग अशी मी सांगितल्याप्रमाणे आमच्या दोघींचं भांडण झालं की झालं उष्मादायी, आणि आमच्या दोघींचं शांतीत काम चाललं आहे. ती पण एनर्जी आम्ही, हीट एनर्जी आमच्या ऍटमॉस्फिअर मधली आम्ही ऍब्झॉर्ब केली की झालं एंडोथर्मिक म्हणजे उष्माग्राही. बघा, बर्फ वितळणे, बर्फाने उष्णता शोषून घेतली म्हणजेच सॉलिड टू लिक्विड अशा त्याच्या स्टेट मध्ये चेंज झाला, त्याला आपण अवस्थांतर म्हणतो. म्हणजेच काय झालं? सॉलिड टू लिक्विड कॉज ऑफ ऍब्झॉर्प्शन ऑफ हीट, हे आहे उष्माग्राही अभिक्रिया. पोटॅशियम नायट्रेट पाण्यात विरघळणे, हे भौतिक बदल घडून येताना बाहेरील उष्णता वापरली जाते, त्यामुळे या उष्माग्राही प्रक्रिया आहेत. पोटॅशियम नायट्रेट पाण्यात विरघळताना सुद्धा ते पाणी गरम होतं, कारण की ते पाणी थंड होतं, कारण की त्यात उष्णता वापरली गेली, बाहेरची उष्णता घेतली त्यांनी, उष्माग्राही आहे. पाण्यापासून बर्फ तयार होताना, पाणी तुम्ही बर्फ तयार करताना तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवता, तुम्ही त्याला त्याच्यातली उष्णता काढून घेता आणि त्याला थंड करता, बरोबर ना. म्हणजेच सोडियम हायड्रॉक्साईड पाण्यात विरघळलं, NaOH पाण्यात विरघळलं, बरोबर. हे भौतिक बदल घडून येताना उष्णता
फेकली जाते. त्यामुळे ह्या उष्णतादायी प्रक्रिया आहेत. म्हणजेच काय, उष्णता बाहेर प्लस हीट ह्याच्यामध्ये उष्णता बाहेर आलेली आहे आणि यांनी उष्णता आत घेतलेली आहे. म्हणजे रिॲक्शन होण्यासाठी रिॲक्टंट्सनी उष्णता घेतली आणि हे प्रोडक्ट्स मध्ये आलं हीट की ते झाली उष्मादायी. बघा आपण सोपं करूया. रिॲक्टंट्स प्लस हीट आणि प्रोडक्ट्स अशी आपली रिॲक्शन असते. सिंपल. रिॲक्टंट्स प्लस हीट असेल तर ती आहे उष्माग्राही म्हणजे एंडोथर्मिक, कारण की उष्णता त्यांनी ऍब्झॉर्ब केली आहे. पण जर रिॲक्टंट्स गिव्हिंग यू प्रोडक्ट्स प्लस हीट, प्रोडक्ट बरोबर हीट पण जनरेट झाली, याचा अर्थ काय झाला, उष्णता बाहेर पडली. म्हणजे हे आहे एक्झोथर्मिक म्हणजे उष्माग्राही, उष्मादायी. ही मराठी किती कन्फ्युजिंग आहे. उष्मादायी, उष्णता देणारे आहेत ते, बाहेर देणारे. ठीक आहे. आता हे तर मी खरं लॅबमध्ये केलंय म्हणून तुम्हाला सांगू शकते. संहत सल्फ्युरिक ऍसिड त्याला पाण्यामध्ये, त्याचं आपण डायल्यूट जेव्हा करतो ना, तर पाण्यामध्ये ऍसिड टाकतात. ऍसिडमध्ये पाणी नाही टाकत. पाणी घेतात मोठ्या याच्यामध्ये, हळूहळू कोपऱ्यातनं कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड टाकतात आणि त्याला हळूहळू मिक्स करत राहतात. जेव्हा आपण ते भांड असतं, मोठ्याच्या मोठा बीकर असतो चांगला जाड काचेचा, आणि त्याला तुम्ही हळूहळू मिक्स करत राहता, कारण ते ऍसिड आहे तुम्ही इकडनं टाकलेलं, तुम्ही ते विरघळवताय पाण्यामध्ये, तरी पण भांड असं तापतं ना ते, कारण की ती उष्मादायी प्रक्रिया आहे. बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता फेकली जाते. म्हणून बघा सांगितलंय, संहत सल्फ्युरिक अम्लात पाणी ओतले असता पाण्याचे तात्काळ बाष्पीभवन होऊन अपघात संभवतो. एवढी हीट जनरेट होते की तुम्ही त्या पाण्यामध्ये म्हणजे ऍसिडमध्ये पाणी ओतलं की त्याची भपकन रिॲक्शन होईल आणि काहीतरी होऊ शकतं, म्हणजे अयोग्य घटना होऊ शकते. म्हणूनच आधी पाणी आणि मग थोडं ऍसिड आणि ते हळूहळू मिक्स करणं, असं करावं लागतं. ठीक आहे. आता उष्माग्राही आणि उष्मादायी प्रक्रिया करणे, आपल्याला त्यांनी एक प्रयोग करायला सांगितलाय आणि तो पण शिक्षकांच्या उपस्थितीत, तो तुम्ही शाळेत करणं अपेक्षित आहे. प्लास्टिकच्या 2 बाटल्यांमध्ये 100 ml पाणी घ्या. प्लास्टिक हे उष्णता रोधक असल्यामुळे उष्णतेचा ऱ्हास टाळता येतो. आता बाटलीतील पाण्याच्या तापमानाची तुम्हाला नोंद करायची. थर्मोमीटर टाकायचं, टेम्परेचर मोजायचं. एका बाटलीत 5 ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट KNO3 घाला आणि बाटली चांगली हलवा. तयार झालेल्या द्रावणाच्या तापमानाची नोंद करा. दुसऱ्या बाटलीत 5 ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साईड टाका, त्याला चांगल्या पद्धतीने हलवा आणि तापमानाची नोंद करा. पहिल्या बाटलीत पोटॅशियम नायट्रेट पाण्यात विरघळणे ही प्रक्रिया घडली, तर दुसऱ्या बाटलीत सोडियम हायड्रॉक्साईड पाण्यात विरघळले. कोणती प्रक्रिया उष्णता देते आणि कोणती घेते? उत्तर दिलेलं आहे. KNO3 विरघळण्याची प्रक्रिया घडून येताना परिसरातील उष्णता शोषली जाते. तुमच्या त्या बाटलीतलं पाणी हे थंड होईल. का बरं? परिसरातली उष्णता घेतली KNO3 ने त्याच्यामध्ये विरघळवायला. आता दुसरं एक्झॅक्टली उलट, NaOH पाण्यामध्ये टाकलं तेव्हा ते मिक्स पण झालं आणि त्याने हीट पण बाहेर टाकली, म्हणजे ती आहे एक्झोथर्मिक रिॲक्शन. आणि ही बाटली गरम होते. पहिली बाटली थंड होते, ही बाटली गरम होते. बरोबर. उष्णता घेणारे, उष्णता देणारे. आता खाली पण आपल्याला काही अभिक्रिया दिलेल्या आहेत. बघा, CaCO3 प्लस उष्णता, वरचीच अभिक्रिया. पहिली, कॅल्शियम कार्बोनेटला तुम्ही दिली, ते दिलंय ना भांड, त्याच्यामध्ये तुम्ही त्याला टाकलंय कॅल्शियम कार्बोनेट आणि खाली निळ्या रंगाच्या फ्लेमवर जळवा म्हणून सांगितलंय. त्याच्यामुळे तुम्ही उष्णता दिली आहे, म्हणजे ती आहे उष्माग्राही. तर तुम्हाला म्हटलं होतं रिॲक्टंट बरोबर उष्णता असेल तर ते आहे उष्माग्राही म्हणजे एंडोथर्मिक, आणि रिॲक्टंट कडे उष्णता नाही पण प्रोडक्ट बरोबर उष्णता आली म्हणजे ते आहे उष्मादायी म्हणजे एक्झोथर्मिक रिॲक्शन. ठीक आहे. आता रासायनिक अभिक्रियेचा दर कसा ठरवायचा? रेट. बघा, रेट ठरवताना आपल्याला काही घटकांचा अभ्यास करायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा अभिक्रियाकारकांचे स्वरूप. ॲल्युमिनियम जस्त ह्या धातूंची विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया बघू आपण. दोघांचीही अभिक्रिया होऊन H2 वायू हा मुक्त होतो. या धातूंचे पाण्यामध्ये विद्राव्य असे क्षार तयार होतात. पण झिंक धातूच्या तुलनेत ॲल्युमिनियम धातूची आम्लाबरोबरची अभिक्रिया जलद होते.
अभिक्रियेच्या दरातील या फरकाला त्या धातूचे स्वरूप कारणीभूत असते, कारण की धातू परस्वे ते बदलते. ॲल्युमिनियम हा झिंक पेक्षा जास्त अभिक्रियाशील म्हणजे रिएक्टिव्ह आहे. म्हणून हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर Al च्या अभिक्रियेचा दर हा झिंकच्या अभिक्रियेपेक्षा जास्त असतो. कॉमन सेन्सची गोष्ट आहे ही. जरी मी आणि सुनीता एकत्र अभ्यास करत असलो तर ती माझ्यापेक्षा जर खरंच जास्त हुशार असेल ना तर तिला माझ्याहून जास्त समजेल आणि लवकर समजेल, कारण ती रिॲक्टिव्ह आहे, ती फास्ट आहे. प्रत्येक अभिक्रियाकारकाचं स्वरूप कसं आहे दिलेल्या गोष्टी बरोबर रिॲक्ट करण्याचं. चला आता ह्याच्यात एक मज्जा बघा. ॲल्युमिनियम आणि झिंक यांची आपण अभिक्रिया बघतोय ऍसिड बरोबरची, बरं का. आता हे उदाहरण आपण बघूया. मी आणि सुनीता. दिस इज मी, दिस इज सुनीता. आम्ही अभ्यास करत होतो अल्जेब्राचा. अल्जेब्राच्या बाबतीमध्ये सुनीता खूप जास्त रिॲक्टिव्ह आहे. शी इज व्हेरी स्मार्ट, तिला सगळं समजलं. पण आता आम्ही विषय बदलला. आता आम्ही दोघे अभ्यास करतोय संस्कृतचा. आता आमचा रिॲक्टंट बदललाय. मगाशी आमचा रिॲक्टंट होता अल्जेब्रा, आता आमचा रिॲक्टंटच विषयच बदलला. आता हिला काही समजत नाहीये. ह्याच्यामध्ये मी जास्त रिॲक्टिव्ह आहे, तर माझी रिॲक्शन माझ्या विषयाप्रमाणे ठरणार आहे की मी कोणाबरोबर किती कशी रिॲक्शन देणार, बरोबर की नाही. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल आपल्या मित्रांबरोबर असलेली मैत्री. माझ्या वर्गात भरपूर मुलं आहेत, पण माझा मित्र जो आहे, मला 3-4 मित्र आहेत, त्यात पण हा माझा बेस्ट फ्रेंड आहे. समजा अतुल माझा बेस्ट फ्रेंड आहे, पण त्याला मी माझ्या सगळ्या गोष्टी सांगू शकतो आणि विश्वासाने सांगू शकतो. त्याच्याबरोबरची माझी रिॲक्शन ही जास्त स्ट्रॉंग आहे, बरोबर. माझ्या त्याच मित्रांपैकी एक मुलगा आहे विनोद. त्या विनोदशी आणि माझी चांगली मैत्री आहे, पण आमची अभिक्रिया स्लो आहे. बोलतो, गप्पा मारतो, डबा देतो, काही मदत लागली तर घेतो, पण तेवढंच तेवढं. रिॲक्टिव्हिटी माणसा परत्वे बदलते. कोणाशी किती बोलायचं आहे आपण कसं ठरवतो, त्याच्यावर रिॲक्शन करूनच ठरवतो ना. आपल्या घरी येणाऱ्या नातेवाईकांपैकी समजा आपला अशी एखादी मावशी, काकू, आत्या कोणतरी असतंच, जी आपली खूप चांगली चौकशी करते की तुझं काय चाललंय, विशेष परीक्षा काय आहे, कसं आहे. तुम्ही त्यांच्याशी स्वतःहून सांगता की असं असं आहे, शाळेमध्ये हे चाललंय, कारण ते तुमच्याशी रिॲक्ट करतात तसे. आणि जर असं कोणाला की काय चाललंय, काय ना काही कामच नाही, आजकालची मुलं अशी, अरे 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 मग तुम्ही रिॲक्ट करता का? खरं सांगा मला. टेल मी द ट्रुथ. काय होतं तुमच्याकडे असे लोक आले की? स्वाभाविक आहे. जास्त कन्व्हर्सेशन होत नाही. कन्व्हर्सेशन होतच नाही, कारण ते त्यांनी ठरवलेलं असतं. आजकालची मुलं अशी, अरे आजकालच्या मुलांच्या आयुष्यात किती वेगळेच प्रॉब्लेम आहेत. तुमच्या आयुष्यात ते प्रॉब्लेम तुम्हाला समजूच शकत नाहीत की काय लेवलचे प्रॉब्लेम आहेत. कारण की तुमचं आयुष्य वेगळं आहे, त्यांचं आयुष्य वेगळं आहे. त्यांच्या जनरेशनमध्ये असलेल्या गोष्टी वेगळ्या आहेत, तुमच्या वेगळ्या आहेत. त्या घरोघरी असतात ना. आमच्या काळी आम्ही असं केलं तर तुमच्या काळी आम्ही नव्हतो. आमच्या काळी तुम्ही आता आहात, आमच्या ठिकाणी तुम्ही असतात, तुम्ही काय केलं असतं. हा कॉमन सेन्सचा विचार करतच नाहीत आणि मग ते समोरच्याला वाटेल तसं बोलत राहतात. अशा लोकांशी आपली अभिक्रिया होत नाही. आपण जातच नाही बोलायला, ठीक आहे बाई, ओके, तू म्हणतेस तसं, आम्ही काही काम करत नाही, मी काही मदत करत नाही, मी काहीच करत नाही, बस खुश. चल, होतं की नाही असं. तू तुझी सुखी राहा, मला माझं काम करून. हे कधी होतं? जेव्हा रिॲक्शन संपून जाते. म्हणजेच आपलं अभिक्रियाकारकांचं स्वरूप, नेचर ऑफ रिॲक्टंट हे खूप महत्वाचं आहे अभिक्रिया घडताना. तुम्ही स्ट्रॉंग ऍसिड बरोबर अभिक्रिया कराल, रिॲक्शन फास्ट होईल. तुम्ही वीक ऍसिड बरोबर कराल, होईल पण हळूहळू. तुम्ही एकदमच वीक ऍसिड बरोबर कराल तर ते चालू राहील, संपणार पण नाही, काही उपयोग पण होणार नाही, चालू राहील. जसा आपला अभ्यास चालू असतो, कळलं किती माहित नाही, झालं किती माहित नाही, उरलं किती माहित नाही, चालू असते ती प्रोसिजर. बघा ना, तुम्ही बालवाडीत होतात तेव्हापासून तुम्ही 10वीत आला तोपर्यंत ही प्रोसिजर सुरू आहे ना. स्लो रिॲक्शन आहे एज्युकेशन. ह्याच्यानंतर पण तुमचं आणखीन चालू राहणार आहे, भरपूर काय काय भरपूर काय काय भरपूर काय काय. त्याचा प्रोडक्ट काय आहे? फायनल प्रोडक्ट आहे. तुम्ही जेव्हा कुठेतरी काहीतरी कराल, तुम्हाला काहीतरी अर्निंग होईल, तो त्याचा प्रोडक्ट आहे. तोपर्यंत ही स्लो प्रोसेस आहे. व्हेरी वीक रिॲक्शन. वीक म्हणजे स्पीडच्या हिशोबाने, पण कंटेंटच्या हिशोबाने डोक्यात काय काय कोंबताय तुम्ही दरवर्षी. सो ती एक पूर्णपणे वेगळी अभिक्रिया आहे जी आयुष्यभर चालते. ठीक आहे. अभिक्रियाकारकांचं स्वरूप कळले. आता दुसरं,
अभिक्रियाकारकांच्या कणांचा आकार काय ग? अभिक्रिया काहीतरी म्हणालीस, काय म्हणालीस? ऐकूच नाही आलं. समजलं असं म्हटले. अभिक्रिया समजलं. ओके, ओके ओके. अभिक्रियाकारकांच्या कणांचा आकार, साईज ऑफ द पार्टिकल्स ऑफ द रिएक्टंट्स. हे पण कसं आहे माहितीये का? बघा, तुम्ही आधी हे उदाहरण बघा, मग मी तुम्हाला सांगणारच आहे. 2 परीक्षा नळ्या, वजन काटा, मोजपत्र सगळं तुम्ही घेऊन बसणार आहात. आता 2 परीक्षा नळ्यांमध्ये सारख्याच वजनाचे शहाबादी फरशीचे तुकडे आणि चुरा. इकडे 5 ग्रॅम, तर इकडे पण 5 ग्रॅम. इकडे 5 ग्रॅमचे फरशीचा तुकडा घ्यायचा, इकडे 5 ग्रॅमचा चुरा घ्यायचा. दोघांमध्ये 10 ml विरल HCl टाकायचं आणि त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचे वायूचे बुडबुडे बघायचे कसे येतात. कोणत्या दोघांपैकीच्या कोणत्या टेस्ट ट्यूब मध्ये ते जास्त लवकर येतील? चुरावाल्या की फरशीवाल्या? बघा, अशी क्रिया येते. मी तुम्हाला चित्र काढून दाखवते. 2 टेस्ट ट्यूब घेतल्या. एका याच्यामध्ये मी शहाबादी फरशी म्हणजे आपली फरशी समजा, एक फरशीचा तुकडा, आणि एका याच्यामध्ये मी त्याच फरशीचे तुकडे कण 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 करून टाकले, चुरा करून टाकला. आता ह्याच्यामध्ये मी काय टाकलं? 10 ml HCl. ह्याच्यामध्ये मी 10 ml HCl ओतलं, ह्याच्यामध्ये पण मी 10 ml HCl ओतलं. आता यांची अभिक्रिया झाली काहीतरी, बरोबर? आणि याच्यामधनं कार्बन डायऑक्साईड गॅस बाहेर पडला, ह्याच्यामधनं पण आणि याच्यामधनं पण. तर कोणामधनं जास्त, कोणामधनं कमी येईल असं तुम्हाला वाटतंय? फरशीचा तुकडा, फरशीचे कण? फरशीचे तुकडे आहेत ना, त्याच्यामधून जास्त येईल. का बरं? कारण त्या फरशीचे तुकडे झाल्यामुळे ना पावडर तयार झालेली असेल, त्याच्यामुळे येईल का? चला, आपण किचन मधला प्रयोग करूया. तुम्ही मला सांगा, गुळ वितळवलाय का तुम्ही कधी? येस बघितलंय का? प्रयोग केला नसेल तर. समजा तुम्ही तुपामध्ये गुळाचा एक खडा टाकला आणि दुसऱ्या कढईमध्ये तुपामध्ये तुमच्या त्या गुळाला बारीक करून, क्रश करून ते टाकलं, तर लवकर कोणतं विरघळेल? क्रश केलेला गुळ. कारण की तुम्ही त्याला फोडलंय, तुम्ही तसं चुरा केलाय ऑलरेडी, त्याला आता विरघळण्याकरता काम सोपं झालंय. जो तुमचा खडा आहे त्याला वेळ लागेल. त्याची जेवढी सरफेस आहे तेवढ्यावरतीच रिएक्शन होईल. ती सरफेस गेली की मग पुढचं रिएक्शन होईल. म्हणजे इट विल टेक टाइम. बट तुमच्या त्या अभिक्रियाकारकांचे कण किती मोकळे मोकळे आहेत, किती इझिली ते सगळ्या बाजूने रिएक्ट होऊ शकतात, याच्यावरती किती रिएक्शन फास्ट होईल का स्लो होईल. बरोबर ना? म्हणजेच तुमच्या ह्या अभिक्रियाकारकांचे कण किती महत्वाचे आहेत ते कळलं का तुम्हाला? कणांची साईज छोटी मोठी संख्या याच्याशी फरक नाही पडत. ते किती इझिली बाकीच्या रिएक्टंट्स बरोबर रिएक्ट करू शकतात, तेवढी फास्ट रिएक्शन होईल तुमची. बरोबर ना? उदाहरणार्थ बघा, आपल्याकडे समाजामध्ये असे काही लोक असतात, आमच्या जवळपासच राहणाऱ्या फॅमिलीमध्ये एक फॅमिली अशी आहे, आपण बेल वाजवलं ना, काय हो म्हटलं, हे प्रसाद दिलाय, थँक्यू, अशा लोकांची रिएक्शन होईल का? म्हणजे दिस इज टू मच. आणि दुसरे लोक असे की, म्हणजे ऑनेस्टली स्पीकिंग माझ्यासारखे, बसमध्ये बसलं तरी पण बसमधल्या अनोळखी माणसाशी पण गप्पा मारत 2 तास आम्ही प्रवास करतो. प्रवास चांगला होतो. ते त्यांच्या घरी, मी माझ्या घरी, चिंता नाही ना. अभिक्रिया होण्यासाठी रिएक्टिव्हिटी महत्वाची आहे. कणांचा आकार जो आपण बघतोय, कणांचा आकार म्हणजे वरती आपण जे बघितलं त्यांचे स्वभाव बघितले, पण आकाराचा अर्थ मला हे म्हणायचंय की तुम्ही त्याला किती रिॲक्ट करायला देताय आजूबाजूच्या गोष्टींशी. तुम्ही स्वतःला असंच बंद करून घेतलं तर तुम्ही कोणाशीच रिॲक्ट होऊ शकत नाही. तुमचे कण मोकळे मोकळे असतील तरच तुम्ही इतर रिॲक्टंट्स बरोबर रिॲक्ट करू शकता आणि रिॲक्शन फास्ट होऊ शकतं. बरोबर की नाही? चला, पुढचं आहे अभिक्रियाकारकांची संहती, कॉन्सन्ट्रेशन. अगदी बरोबर आहे. किती स्ट्रॉंग, मी तुम्हाला मगाशी पण म्हटलं, तुम्ही स्ट्रॉंग ऍसिड टाकलं मोठा खड्डा पडेल, वीक ऍसिड टाकलं खड्डा पडेल पण थोडासा पडेल, डॅमेज होईल पण कमी होईल. म्हणजेच काय, किती कॉन्सन्ट्रेटेड वस्तू तुम्ही घेताय याच्यावरती अवलंबून आहे की तुमची
संहती किती आहे आणि त्याची रिॲक्शन किती फास्ट होणार आहे. जसं बघा ना, कॉन्सन्ट्रेशन. आता परीक्षा आहे, परीक्षेमध्ये 10 धडे आहेत, 10 धड्यांचा अभ्यास मला करायचा आहे. कॉन्सन्ट्रेशन इज हाय, मला खूप अभ्यास करायला लागणार आहे. माझी 30 परीक्षा जर 2 धड्यावरती आली किंवा 4 धड्यावरती आली तर कॉन्सन्ट्रेशन इज लो. 10 धड्यांचा अभ्यास करायचा आहे मला, मी रात्रंदिवस बसून सगळा अभ्यास करून मग तयारीने जाईल. 4 धड्यांचा अभ्यास करायचा आहे, मी थोडंसं जरा मोबाईल बघून घेते, स्वयंपाकात मदतच करून येते, बाहेरचं काहीतरी कामच करून येते, माझी रिॲक्शन स्लो होणार, कारण मला टाइमपास करायला वेळ मिळाला, मला काम कमी करायचंय. कॉन्सन्ट्रेशन इज लो. पण कॉन्सन्ट्रेशन इज हाय, मला दुसरं काही सुचत नाही, मला हेच करायचंय, आत्ताच करायचंय, भूक तहान झोप सगळं विसरून मी माझा अभ्यास करते, कारण कॉन्सन्ट्रेशन इज हाय. करेक्ट ना? म्हणजेच अभिक्रियाकारकांची संहती मॅटर करते तुमची रिॲक्शन फास्ट किंवा स्लो होण्यावरती. अभिक्रियेचे तापमान हे तर बेस्ट आहे ना. अभिक्रियेचं तापमान म्हणजे काय, तुम्ही कशा स्टेटमध्ये तुमची अभिक्रिया करताय. अपघटन अभिक्रियेचा अभ्यास करताना चुनखडीच्या अपघटनाची कृती तुम्ही केली आहे, म्हणजेच या कृतीमध्ये बर्नरने उष्णता देण्यापूर्वी चुन्याची निवडी दुधी होत नाही, कारण जेव्हा अभिक्रियेचा दर 0 असतो. तापवल्यामुळे अभिक्रियेचा दर वाढून CO2 हे उत्पादित तयार होते, म्हणजेच अभिक्रियेचा दर हा तापमानावर अवलंबून असतो. तापमान वाढवले की अभिक्रियेचा दर वाढतो. बघा, संहत आम्लाबरोबर ती अभिक्रियेचा दर वाढतो. हे सगळे महत्वाचे खालचे वाक्य आहेत ना, हे इम्पॉर्टंट वाक्य आहेत, हे सगळे लक्षात ठेवायचे आपण बरं का. सगळी उदाहरणं बघायची आणि त्याचा इम्पॅक्ट काय आहे, आपला फायनल काय आहे प्रोडक्ट तो बघायचा. तापमान वाढवलं की दर वाढतो. जसं बघा, आपल्या आणि आपल्या आईचं भांडण झालं ना की आपण भरभर भरभर कामं आवडतो, तापमान वाढलेलं असतं, राग आलेला असतो आपल्याला, काय शी काय म्हणजे काय काय आहे काय, ह्या रागाच्या पोटीच सिद्ध करण्याकरता की मी पण काहीतरी आहे, आपण सगळ्या गोष्टी फास्ट फास्ट करतो. तापमान कमी असलं, आई तिच्या कामात सिरियल बघत असेल, आपण आपल्या कामात, तीच कामं आपण स्लोली करतो, अभिक्रियेचा दर कमी होतो. अभिक्रियेचे तापमान हे फार महत्वाचे असते रिॲक्शन होण्यासाठी. आणि शेवटचे आहे उत्प्रेरक. जसं मी मगाशी उदाहरणात म्हणलं, मी आणि सुनीता अभ्यास करताना जोशीबाई जस्ट येऊन बघून गेल्या, फक्त एवढं वाक्य बोलून गेल्या, मुली तुम्ही अभ्यास करताय का, अरे वा वा छान, एवढं म्हटलं तरी आमची रिॲक्शन फास्ट झाली. कारण उत्प्रेरक हा कधीही रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही, त्याचं काम आहे चालना देणं, फास्ट करणं. तो नुसता आला तरी पण लोक आपापली कामं करतात, त्यालाच उत्प्रेरक म्हणतात, कॅटलिस्ट. ह्या पोटॅशियम क्लोराईड तापवल्याचे त्याचे अपघटन मंद गतीने होते. म्हणजे तुम्ही ह्या पोटॅशियम क्लोराईडला तापवताय तर हिटिंग इट, अपघटन करायचंय तर ब्रेक होईल पण हळूहळू होईल. पण जर याच्यामध्ये MgO2 ठेवलं तुम्ही, MgO2 म्हणजे मॅंगनीज डायऑक्साईड, ह्याच्यात तुम्ही ठेवलं ऍज अ कॅटलिस्ट म्हणजे उत्प्रेरक, तर काय होईल, हीच अभिक्रिया फास्ट होईल आणि O2 वायू मुक्त होईल. झाला तुमचा O2 रिलीज झाला. या अभिक्रियेमध्ये MnO2 मध्ये काही बदल झाला नाही. MnO2 मध्ये, अरे मी मॅंगनीज Mg लिहिलं, सॉरी, इट इज MnO2 नॉट MgO2. MgO2 मॅंगनीज आहे ते MnO2. मी मगाशी मॅग्नेशियम काढलं, सॉरी. ठीक आहे, ओके. Mn म्हणजे मॅंगनीज, Mg म्हणजे मॅग्नेशियम. ठीक आहे. आता ह्या रासायनिक बदलामध्ये ह्याच्यामध्ये काही बदल झाला नाही. जोशी मॅडमनी येऊन अभ्यास केला नाही. हा, एक्सक्यूज मी मैम, एक्चुअली मैम इट्स 8:23, तो मैम नेक्स्ट क्लास भी तो इधर ही होने वाला है ना. yes. I was about to close it after this reaction. Yeah, thank you for reminding. Okay, मुलांना ma'am, you can even complete it. हाँ, ठीक है. And I just students को मैम थोड़ा मैं तो मराठी में नहीं बोल सकती, हिंदी में बोल सकती हूँ, वो इधर ही वेट करे, यहाँ पे उनकी फिजिक्स की क्लास स्टार्ट होने वाली है नेक्स्ट. येस, हे तुम्हाला कळलं ना, तुम्हाला हिंदी कळतं, ह्याच्यानंतर तुमचं फिजिक्स आहे. ह्याला म्हणतात उत्प्रेरक कॅटलिस्ट. स्वतः अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही पण रिॲक्शन फास्ट करतो. ठीक आहे, आपण थांबूया इथे, पुढच्या वेळेला हे कंटिन्यू करायचंच आहे आपल्याला. मला असं वाटतं तुम्हाला सगळं केमिस्ट्री समजलंय, आपण भरपूर अभ्यास केलाय. ब्रेक घ्या आणि परत या, मीटिंग ऑन ठेवा आणि तुमचं फिजिक्स सुरू होईलच. ठीक आहे, चलो बाय. बाय मैम. बाय मैम, गुड नाइट. थैंक यू मैम. ओके बच्चों, तुम लोग मत
लीव करो। ओके Yes, ma'am. ओके, थोड़ी देर बाद यहाँ पे स्टार्ट होगा फिजिक्स क्लास।